गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आत्ता मी आहे लोणारमध्ये. इथलं जे जगप्रसिद्ध लोणार लेक आहे, ज्याची युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये त्याची नोंद झाली आहे, तर ते बघायला आम्ही आलोय. बाबा आणि आई असे आम्ही तिघेही जण आलेलो इथे आत्ता. तर तिकडे जातो आम्ही. कालच आलोय. पूर्ण आधी अर्धा दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये गेला, कारण पुण्यापासून हे 450 किलोमीटरवर आहे जवळजवळ. आणि जो नवीन आलेला समृद्धी हायवे आहे तर तो घेऊन आम्ही आलो इकडे. आणि काल इथले जे काही बाकीचे साईटसीइंग वगैरे होतं ते सगळं संपवलं, गावातलं टेम्पल आणि छोटे मोठे गोष्टी. तर आज मेन लेक बघणार आहे, तर म्हणून म्हटलं की आजच व्लॉग करावा. तर आता जातो तिकडे आणि मग दाखवतो तुम्हाला कसं काय आहे ते. आणि इथे MTDCचं रिसॉर्ट आहे, तर आम्ही इथे राहिलो होतो आणि क्वाईट डिसेंट प्लेस इथे राहण्यासाठी. आम्हाला ही रूम 3000ला पडली तिघांसाठी. आणि इथे ब्रेकफास्ट वगैरे, पार्किंग व्यवस्थित सगळं आहे, तर इथे येऊन तुम्ही निवांत राहू शकता. तर आता इथली जी समिती आहे, पंचायत समिती, इथे त्याचा बोर्ड आहे. तर इथे आम्ही गाडी लावली आहे मागे, आणि आपले टूर गाईड पण आहेत, ते पण दाखवतो तुम्हाला. तर इथे गोमुख म्हणून आहे, तर ते आधी आपण बघणार आहे आणि तिथूनच खाली जायचा वे आहे. तर लेट सी कसं आहे ते. तर हे आहे गोमुख. इथं आलो आहे आपण. आणि हे इकडे लेक आहे खाली त्या साईडला. आत्ता रिफ्लेक्शनमध्ये दिसत नसेल तर मला जरा पुढे जाऊन दाखवतो. बट दिस इज द लेक अँड दिस इज गोमुख. तर आपण या साईडने आलो आणि इथे या पायऱ्या आहेत आणि हे आहे गोमुख. तर हे गोमुख आहे आणि इथला हा जो झरा आहे पाण्याचा, तर हा 12 महिने चालू असतो. कितीही उन्हाळा झाला तरी ह्याच्यामधून कंटिन्युअस पाणी येत राहतं. म्हणजे कित्येक वर्ष झाली हा इथून पाणी येतच आहे. हा कधीही बंद झालेला नाही आहे झरा. तर हे आहे गोमुख. असं हा सगळा एरिया आहे इथला. मस्त आहे. आणि आत्ता सकाळीचे किती वाजलेत, 8:15 झालेत, त्याच्यामुळे कोणी नाही आहे इथे अजून. कारण काल संध्याकाळी आलो होतो इथे, तेव्हा फुल गर्दी होती, पण आत्ता तरी कोणी नाही आहे. आणि इथून आपल्याला खाली जायचं आहे आता. तर इथून खाली जायला 300 पायऱ्या आहेत टोटल. तर बघूया किती आहेत ते. आमच्या गाईडने सांगितलं की 300 पायऱ्या आहेत. आणि ही सगळी वाट आहे खाली जायला. आणि ते समोर आहे लोणार लेक. पाणी चालू होतं. तर हा जो पार्ट आहे पायऱ्यांचा, हा एकदमच जास्त उतार आहे. इथे तुम्ही बघू शकता, फार सरळ आहे. पण हे एवढंच आहे. पण खाली आलो की हे इझी आहे. म्हणजे हे सगळ्या नॉर्मल पायऱ्या आहेत, सो इथे काही अडचण नाही. आणि हे इथे काइंड ऑफ थोडंसं अभयारण्य आहे. इथे गाईडने आम्हाला सांगितलं की कोल्हे, हरणं, मोर वगैरे आहेत. तर बघूया काय दिसतंय का आपल्याला ते. आणि आत्ता सकाळी पक्षी पण दिसतील भरपूर. सो लेट्स सी. आता हे कसं आहे की पायऱ्यांना असं साईडला टेकायला त्यांनी बांध टाईप केला आहे ना, सो ते मस्त दिसतंय. आणि इथून आपल्याला खाली जायचं आहे. आई, बाबा. तर आता इथे खाली जाईपर्यंत जवळजवळ 10 ते 15 छोटी मंदिरं आहेत. तर ते पण आपल्याला सगळे बघायचे. तर हे पहिलं आहे. तर वर तिकडे गोमुख आहे आणि तिकडनं ज्या पायऱ्या येत आहेत तर त्या अशा इथे येतात. आणि तिथलं जे पाणी होतं मगाशी ते असं इथून जात आहे खाली. आणि आपल्याला इथून पुढे जायचं आहे. तर अशी ही सगळी पायवाट आहे. आणि इकडे पुढे कमलच्या माता मंदिर आहे. ते त्या मगाशच्या पॉईंटवरून 2 किलोमीटरवर आहे. आणि तिथपर्यंत हा असा सगळा वॉक आहे. सो लेट्स सी. थोडासा असा ट्रेक टाईप आहे हा, 4-5 किलोमीटरचा. आणि तिथे सर्कल आहे पूर्ण लेकचं, ते 7 किलोमीटरचं आहे सगळं मिळून. त्याला पण आपण नंतर पूर्ण गोल राऊंड मारणार आहे गाडीतून. बघूया कसं वाटतं आहे ते. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की इथे वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे इथली, लोणार वाईल्ड लाईफ सेंच्युरी. तर कोणाला इथली माहिती वाचायची असेल तर पॉज करून वाचू शकता. आणि हे असं पूर्ण मोठं लेक आहे. आणि इथे आपल्याला
आज जायचं आहे। इथली एंट्री फी आहे 30 रुपये पर पर्सन। हे यज्ञेश्वर मंदिर आहे। ही अशी यज्ञ वेदी आहे आत, आणि हे शुक्राचार्यांची वेधशाळा असं मानलं जातं। हे असं इथे आतमध्ये आहे वेधशाळा, हा वेधशाळा नाही। आणि हे असं इथलं यज्ञेश्वर नाव जिथे यज्ञ व्हायचा तिथं याला असं हात लावला की ते स्वतःला असं गुंडाळून घेतं, कॉइन सारखं वाटतं, ते पैसा म्हणतात त्याला। हे इकडे पण असं एक आहे, कुठे गेलं हे नाही का? झालं। 1 रुपयाचा कॉइन। हे गुलमोहर झाडाचा खोड आहे। सो यू कॅन सी ते किती ह्यूज येते। त्याच्या काठी मारली की दुबुक दुबुक आवाज येतो। हो, दुबुक दुबुक आवाज येते। असं फुल अभयारण्य आहे हे। अशी ही पायवाट आहे। आपण इकडनं आलो आणि आता आपल्याला या साईडला जायचंय, तिकडे झाडं दाखवतात ना हॅरी पॉटर मध्ये। तर हे असं मध्ये झाड पडलंय, मस्त असं फोटोजेनिक आहे, मस्त। तर ह्याला गुंज म्हणतात, हा एक मण्याचा प्रकार आहे। तर असं एक हे झाड आहे इथे, तर त्याला ते लागतात। पूर्वी माळेमध्ये गुंफायचे, हे माळेमध्ये गुंफायचे। हे लहानपणी ह्यांचं कलेक्शन करायचे सगळी पोरं। आता ह्या गोष्टी बघायला मिळत नाहीत जोवर तुम्ही अशा ठिकाणी येत नाही। म्हणतात ना गुंजभर। ओके, हे गुंजभर। अच्छा, ओके। सो पूर्वी वजन काटार वजनान असायची, तो हे गुंजभर म्हणजे। आणि त्यात काय यायचं गुंजभरात, काय यायचं? काय? सोनं। सोनं? गुंजभर सोनं। ठीक आहे, म्हणजे हे गुंजभर सोनं हे म्हणजे ते हलकं आहे तसं, पण मला हे नाही कळलं की हातात घेऊन बघू। ठीक आहे, गुंजभर सोनं यायचं किती पण। मग सोन्याची किंमत केवढी? एवढ्या सोन्याला ठीक आहे, ओके, गुड टू नो, नाईस। आता चाललोय लेककडे। असा व्यवस्थित एक काय म्हणतात ते ट्रेल आहे 4-5 किलोमीटरची। तर वेगवेगळे पक्षी, वेगवेगळ्या प्रकारची झाडं, हे सगळं व्यवस्थित बघायला मिळते, छान वाटते, मस्त गार आहे। आणि अभयारण्य असल्यामुळे आतमध्ये इथे जास्त सूर्यप्रकाश येत नाही आहे, तर त्यामुळे मस्त गारगार आहे, नाईस, चांगला एक्सपिरियन्स चाललाय, सो फार सो गुड। एक सजेशन आहे फक्त माझ्याकडून की जेव्हा तुम्ही याल इकडे, तर गाडीमध्ये एक पेअर शूजचा ठेवा, कारण इथे जो ट्रेक आहे छोटासा, 1 तास लागतो खाली पूर्ण लेकपर्यंत पोचायला वरून निघाल्यापासून। तर उगाच फ्लोटर्स किंवा साध्या सँडल्सपेक्षा शूज असलेले कधी पण चांगले। तर शूज पाहिजेत। आयांना वगैरे सांगून ठेवा, आया ऐकत नाहीत। तर अर्धा नाही, पाऊण तास चालल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला इथे हे तळं दिसते, आणि इतकं सुंदर आहे हे। आणि इथे सकाळची वेळ त्याच्यामुळे मस्त पक्षी वगैरे आहेत, फारच छान इथला माहोल आहे, सगळा गार, सगळा मस्त आहे एकदम। आणि एक प्रश्न पडला होता मला की हे पाणी खूप जास्त खारं आहे, म्हणजे समुद्रापेक्षा पण जास्त खारं आहे, तर इथं पक्षी कसे काय एवढे आहेत? कारण ह्या पाण्यामध्ये ना मासे आहेत, कुठलेही जीव जगू शकत नाहीत, कारण हे खूप जास्त खारं पाणी आहे। तर अलगी असते पाण्यावर, तर ते खाण्यासाठी म्हणून हे पक्षी इथे आहेत। सो ते जे अलगी आहे म्हणजे त्यांना प्रोटीन मिळतं, माहीत नाही आता, पण ते खाण्यासाठी फ्लेमिंगो पण येतात इथे। अजून 15 दिवसांनी फ्लेमिंगो इथे खूप येतात असं या इथल्या गाईडचं म्हणणं आहे। तर मस्त आहे, पण पक्षी वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे मस्त आहे। अगदी आपण लेक जवळ आलेलो आहे, आणि बघा मला काय छान पैकी या ठिकाणी दिसते।
अगदी पूर्ण लेक इथून दिसते. आपण आलेलो आहे आणि तिथून उल्का पडली ते, म्हणून ते भाग तुटलेला आहे. आपण जे सरोवर बघतोय कुठून जे आपल्याला संपूर्ण गोल दिसते. अगदी याच्यामधलं अलगी तुम्हाला छोटे छोटे लेकचं पीएच बघणार हो. एवढी कमीच टाकली बघ. हळद लाल झाली बघ. तर आता हे जे पाणी आपण घेतलं आणि ह्याच्यात हळद टाकली आणि ती हळद पूर्ण लाल झालं ते पाणी. तर म्हणजे हे पाणी खूप जास्त अल्कलाईन आहे. अल्कलाईन पासून साबण सुद्धा बनवले जाते. बरोबर. चावायचं त्याच्यापेक्षा. परत पिवळं झालं. मिठाल झाला ऍसिड टाकल्यावर. इनो कसं काम करते, अगदी लेमन सुद्धा तसंच काम घेतलं आणि जेव्हा याची हळद टाकली ते रेड झाला अल्कलाईन असल्यामुळे. आणि याच्यामध्ये सल्फर सुद्धा या पाण्यामध्ये खाजखरूज सुद्धा दूर होते. जे अल्कलाईन वॉटर आहे त्याच्यापासून पूर्वी साबण बनवला जायचा. आणि जसं आपण बघायला गेलो तो या पाण्यामध्ये जसं पीएच चेक केला आपण तर नॉर्मल याचं पीएच जसं समुद्राचं 8-9 असते तरी ते खारं असते. नॉर्मल जे पीएच असते ते 7 असते न्यूट्रल, पण तरी लोणार लेकचं पीएच 10.5 असं आपण बघायला गेलो. आणि अगदी त्याच्यात हळद टाकल्यावर लाल झालं आणि केमिस्ट्रीचा लिंबू टाकला की लिंबू टाकल्यावर पिवळं म्हणजे न्यूट्रल झालं. आता उल्का जेव्हा पडली ते त्याच्यामध्ये पूर्ण स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर या ठिकाणी पूर्ण दगड राग झाले, म्हणजे भाजलेला कोरस कसा आहे अगदी तशा टाईप. म्हणजे किती इफेक्ट झाला त्याच्यावरून आपल्याला कळते. अगदी पहा याचं वेट तुम्ही बघा, काहीच नाही म्हणजे फारच हलका आहे. जसं रामाने सेतू बांधला होता ना जाण्यासाठी पाण्यामध्ये, अगदी दगड सुद्धा पाण्यावर तरंगतात. खूप हलका आहे, खूप जास्त हलका आहे. तर हे असं मस्त इथे लेक आहे, लोणार लेक. आणि खूप जास्त रिसर्च झालेला आहे इथे, कारण खूप जास्त स्पेशल जागा आहे ही. आणि इथे जे पाणी आपण जे मगाशी बघितलं, दरवेळी ते एक्सपेरिमेंट्स वगैरे करून दाखवतात की कसं पाणी जास्त अल्कलाईन आणि हे त्या सगळ्या गोष्टी आहेत जे आपण 11वी-12वीत केलं तर सायंटिफिक सगळे एक्सपेरिमेंट. मस्तपैकी लिटमस पेपर वगैरे घेऊन चाळे चालू होते. गुड टू नो स्टफ. तर छान आहे, मस्त आहे. आणि आज गर्दीच नाही अजिबात, म्हणजे आमचीच पहिली एंट्री झाली. वर एंट्री करायला लागते गोमुखच्या तिथे. तर आता समोर मोर दिसते म्हणून सगळे मोर 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 करत होते. ठीक आहे. आता असं इथून आल्यानंतर छान असं सुंदर मंदिर आहे इथे एक. तर इथे असं ठिकठिकाणी मस्त रिफ्लेक्शन्स बघायला मिळतात. छान सुंदर फोटो पण आला याचा एक, आणि मस्त आहे. आणि आम्ही इथे पहिलेच असल्यामुळे अजिबात गर्दी नाही आहे, चिल्ल्या पिल्ल्यांचा आवाज नाही आहे. तर व्यवस्थित शांतता आहे सगळी. मस्त पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय. मगाशी आम्ही 2-3 मोर सुद्धा बघितले. मस्त आहे. तर मगाशी जो आपण दगड बघितला, आता ह्याचं वजन एवढं हलकं आहे. आणि हा जो दगड आहे स्पेसिफिकली, तर इथे जे रिसर्च वगैरे झाले तर तेव्हा त्यांना हे जे दगड मिळाले त्यातले थोडे दगड ह्यांनी इथे ठेवले टुरिस्टना दाखवायला की कसे आहे यांचं काय सगळं आहे ते. तर ह्यांचं खूप जास्त भाजल्यामुळे ना वजन फार हलकं आहे.
त्याच्यामुळे हे पाण्यात तरंगत आहेत. आता खाली बघू शकता पाणी त्याचं खोल आहे, तरी हा निवांत तरंगतोय. मस्त आहे आणि पहिल्यांदाच बघितलं असं काही. तर तिकडे बघू शकता ते तिकडे गोमुख आहे आणि तिथून आपण आलो पूर्ण असे चालत चालत या साईडने जवळजवळ एक तास झाला, 1-1.5 तास. आणि मेन जे अट्रॅक्शन आहे इथलं हे इथे कमलची माता म्हणून एक देऊळ आहे आणि हे कुलदैवत आहे म्हणे गावाचं, तर असं म्हणतात. तर आता ते बघायला चाललो आहे. आणि इकडे बरीच पोळी आहेत झाडांवर, ॲज यू कॅन सी. मस्त आहे, पण छान आहे. नवीन नवीन प्रकारची झाडं, पक्षी बघायला मिळत आहेत. खूपच सुंदर आहे. तर हे आहे कमळजा नाव आहे त्याचं, कमळजा माता मंदिर. मस्त एरिया आहे हा आणि ही इथली माहिती आहे. तुम्ही पॉज करून वाचू शकता. सुंदर देवस्थान आहे, मस्त आहे. आणि हे खाली बघ रे बाबा. हो दुकानं नाही ते याच्यासाठी, म्हणजे लोकांची गर्दी असते. दुकानं वरच लागतं, आता ते बंद झालेले. पिण्याचं पाणी सगळं गेले पाण्याखाली. वरती त्या गेट जवळ गेल्यावर काढणं पडते तुम्हाला. छान छान दिसते. पाण्याचा सुद्धा पाण्याचे लेवल वाढल्यामुळे ते पाण्यामध्ये गेले. एवढं पाणी नाही का पूर्वी. उन्हाळ्यात किती असतं? उन्हाळ्यात कमी होते, पण यंदा खूप वॉटर पाऊस झाल्यामुळे जास्त झाला. आणि समोर ती विहीर होती तिकडं, ते समोर तुम्हाला दिस. तर आता आपण जसं बघितलं की या सरोवरामधलं जे पाणी आहे ते सगळं खारं आहे आणि इथे एक विहीर आहे. आता काय झालं की मे बी पावसामुळे आणि इथे फार झरे आहेत, तर ते सगळे इथेच येतात, शेवटी ह्याच्यामध्येच येतात. तर त्याच्यामुळे लेवल फार वाढली आहे. तुम्ही बघू शकता की इथे पण सगळं पूर्ण पाणी झालंय. मे महिन्यात खूप कमी असतं. मे महिन्यात पूर्ण पाणी मागपर्यंत असतं. सो तुम्ही व्यवस्थित चालू शकता पूर्ण सरोवरामध्ये. तर इथे एक विहीर आहे जी इथेच आहे बरोबर, ते आत्ता गेली पाण्याखाली. तर तिथे असं सरप्रायझिंग अशी फॅक्ट आहे की त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते पूर्ण गोड आहे, म्हणजे तुम्ही ते प्रॉपरली पिऊ शकता. आणि त्याला लागूनच मागे जे लेक आहे तर तिथलं पाणी पूर्ण खारं आहे. ते जरा म्हणजे पण मग जर का आता एवढं पाणी येतं नवरात्रात त्याच्यापेक्षा जास्त पाणी असणार. तो होमकुंड होता ते डुबायला पाण्यामध्ये. आता तुम्ही समोर बघू शकता तिकडे की तिथे गोमुख आहे, जिथून आपण स्टार्ट केली जर्नी आपली. आणि तिकडे त्या पायऱ्या आहेत, तिथून आपण बरोबर खाली आलो आणि पूर्ण हे असं फिरत आणि तिथून फिरत आपण खाली आलो आणि असं हे पूर्ण अर्ध आपण ट्रॅक मारला आणि इथे ह्या देवळापाशी आलो आहे. कसं वाटतंय आई बाबा? मस्त. 1.5 तास लागला आपल्याला. आपण 8:30ला सुरू केलं ना, 8 ते 8:30. हा म्हणजे फोटो बिटो काढून सगळे स्टॉप धरून आपल्याला इथे यायला 2 तास लागले. जायला मला वाटतं 1.5 तास खूप झाला, कारण आता आपल्याला पायऱ्या चढायच्या आहेत आणि तिथे ऊन असणार आहे पायऱ्या चढताना. मस्त. आता नंतर आपण ऐका, नंतर आपण 7.5 किलोमीटरची अशी पूर्ण राऊंड करणार आहे आपल्या गाडीने, बरोबर. आणि असे वरती काही ठिकाणी वॉच तर टॉवर आहे. आपण तिथूनच परत वर जाणार आहे आणि इथून ना त्यांनी असा रस्ता केलाय पूर्ण सरोवराला अशी राऊंड मारण्यासाठी. आणि ठिकठिकाणी असे वॉच टॉवर आहेत, तर तुम्ही हा जो गोल आपल्याला प्रॉपर दिसेल तो वरून दिसेल. तर भारी मजा येईल तिथे वर गेल्यानंतर. हा, हे सरोवर आता बघितल्यानंतर आपल्याला असं दिसतंय की सगळ्या बाजूने डोंगर आहेत, बरोबर. पण हे डोंगर नसून वरती हे सगळं सपाट आहे, हा झालेला खड्डा आहे, बरोबर. म्हणून हे असं डोंगरासारखं वाटतंय. बरोबर. आपण जेव्हा हे डोंगर चढून वर जातो तेव्हा वरचा सगळा जो प्रदेश आहे हा सगळा सपाट आहे. म्हणजे हा असा नाही की हा डोंगराळ प्रदेश आहे. हे घ्या. तर हे असं सगळं देऊळ आहे इथले आणि 10 वाजता उघडतं हे.
तर अजून तिथले पुजारी यायचे, सो त्याच्यामधून उघडलं नाही आहे. पण मस्त आहे. एक आहे की जेवढं तुम्ही लवकर याल तेवढं चांगलं, म्हणजे लोक नसतात, शांतपणे सगळं बघायला मिळतं. अजून आम्हाला कोणीही दिसलं नाही आहे इथे, सो ते एक बरं आहे. आणि मस्त एकदम शांततेत झालं सगळं. आता मी परत चाललो आहे आणि माझी बॅटरी जरा कमी आहे, कारण माझा विचार नव्हता ब्लॉगिंगचा, सो मी तेवढा तयारीत नव्हतो. आता मला वाटते कदाचित डायरेक्ट तिथे जेव्हा आपण पायऱ्या चढतो तिथे भेटूया, नाहीतर मग वर गेलो की तेव्हा भेटूया. तर इथून आपण आलो पूर्ण चालत चालत आता वरपर्यंत. आणि इथे हा जो झरा आहे जो वरून आला गोमुखातून, तर तो आहे इथे. आता इथून सगळ्या पायऱ्या सुरू होतील आणि आता त्याला इथे वर जायचं. तर चढून आलोय, थोडासा ब्रेक घेतलाय. इथे आपली गाडी जात आहे तिथे. तर मी वर आलोय, योगा येत आहेत. तर आता मी वर आलोय इथे चढून पूर्ण. मस्त मजा आली. कसं वाटलं? अरे वा, आमच्या निघाला जाऊन बघायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे. आणि इथे तू जरा तयारीत या. येताना जरा चढ लागतो थोडासा, पण काय फार नाही आहे. प्रॉपर शूज वगैरे असतील तर काय नाही, 1 तासात तुम्ही याल वर, 1-1.5 तासामध्ये. खाली मस्त आहे जाणं, खूप सुंदर गोष्टी बघायला मिळते. आणि जेवढं सकाळी लवकर याल तेवढं चांगलं, कारण आम्ही सगळ्यात पहिले उतरलो होतो खाली. आमच्या आधी कोण नव्हतं खाली, त्याच्यामुळे पूर्ण शांतता होती. सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघता आल्या, त्याच्यामुळे ते चिल्ले पिल्ले असतात त्यांच्या किलबिलाट नसतो उगत. आणि जेव्हा मी यायला सुरुवात केली तेव्हा मग लोकं खाली येत होती, आणि आत्ता लोकं खाली चाललेत. आता ऊन प्रचंड वाढलं आहे, त्यांना त्रास होणार आहे. आम्ही परफेक्ट वेळेत परत वर आलो आहे. आत्ता वाजलेत 11:30. 8ला खाली गेलो होतो, 11:30ला वर आलो. गुड. आता वर चाललो आहे गाडीपाशी, आणि एक पूर्ण सर्कल मारायचं आहे आता लेकला. असा रस्ता आहे पूर्ण बाजूने, सो बघूया कसं आहे ते. तर आता आलो आहे जस्ट गाडीमध्ये, आणि आता मस्त इथे बाहेर उसाचा रस पिला. आणि आता आपल्याला पूर्ण असा गोल सर्कल मारायचा आहे वरच्या साईडने, म्हणजे तो जो गोल झालेला आहे तो व्यवस्थित दिसतो वरून. तर आता तो पूर्ण 7 किलोमीटरचा एक राऊंड आहे, तर तो करायचा आहे. सो लेट्स सी. तर आता आपण इथे आलो आहे, आणि आता सगळे व्ह्यू पॉईंट सुरू होतील वरून. तर आता त्यातला हा पहिला व्ह्यू पॉईंट आहे. इथून आपल्याला व्यवस्थित सगळं गोल दिसेल कसं आहे ते. हे असं तर इथे गोमुख टेम्पल आहे या डोंगराच्या मागे. आपण इकडनं खाली उतरलो होतो सकाळी, आणि पूर्ण किनाऱ्यावरून चालत चालत आपण इकडे हे जे मंदिर दिसतंय इथे गेलो होतो. कमलजी माता, तिथे गेलो होतो. हे असं पूर्ण इथे दिसतंय तुम्हाला, पूर्ण गोल वरून चांगलं दिसतो. तर जेव्हा आपण वरून गोल राऊंड मारतो तर हा असा मस्त रोड आहे, अशी जंगल ट्रेल ज्याला म्हणतात, ऑफ रोड ट्रेल, तशी ती एक ट्रेल आहे. आणि मस्त आहे. आणि डाव्या साईडला पूर्ण असं सरोवर दिसतं तिकडे. हो, मी चालू का तुला इकडून फोटो काढता येते? नाही ठीक आहे. मागे जायला फक्त इकडूनच जायचं. समोरून गाडी आली तर काय होणार हो? थांबून जाते, साइड मध्ये आहे रस्ता, काय होतं. पण शक्यतोवर येत नाही इकडूनच असं बाहेर नाही काहीच गरज नाही. इथे ते मग पळसाची पानं 3 दाखव ना तुझ्या व्हिडिओ. आता इथे टोटल 3 वॉच टॉवर आहेत, त्यातला हा दुसरा आहे. तर आता इथून आपण बघणार आहे कसं दिसतंय ते. आणि पुढे एक आहे 3 नंबर. तर असं इकडे जायचंय वर. ते खालचं इथून दिसणार ते आंबेडखाना. ये इकडे.
अरे ते देवीचं देऊळ इथेच आहे बाबू. हो या काट्यांच्या पुढे हो इथेच खाली. पाण्यात काट्या आहेत त्याच्या पुढे इथे. होय. अच्छा ते टॉवर असेल. तर इथून आपण आलो आणि इकडे हा वॉच टॉवर आहे वर आणि इथे पार्किंगला थोडीशी जागा आहे. आता पुढच्या वॉच टॉवरकडे जायचं आहे. खालचं मंदिर. आपण आता इथून आलो आणि हा तिसरा वॉच टॉवर आहे. व्यवस्थित बांधकाम आहे इथे आणि इथून तुम्हाला पूर्ण ह्याचा व्ह्यू मिळतो. आता आपण मगाशी जे कमळजी माता जे मंदिर होतं ते तिथे खाली आहे आणि आपण पूर्ण असे चालत चालत या बाजूने तिथून असे गोल फिरून तिकडे जे गोमुख दिसते त्या बाजूला तिथून आपण खाली उतरलो होतो आणि तिथेच आपलं MTDCचं रिसॉर्ट आहे मागे. आणि आत्ता जो आपण पूर्ण असा वरून राऊंड मारत येतोय आपला आत्ता अर्धा राऊंड झालेला आहे. इथून तुम्हाला पूर्ण गोल जो आहे तो व्यवस्थित दिसतो. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे जे लेक तयार झालं आहे असा पूर्ण खड्डा झाला आहे राईट. असा पूर्ण गोल खड्डा तयार झाला आहे आणि जर आपण इकडची आजूबाजूची जमीन जर बघितली तर ती पूर्ण फ्लॅट आहे. हे तुम्ही बघू शकता या साईडला. इथे कुठेही अशी दरी वगैरे काही नाही आहे. सगळ्या एरियात जोवर नजर जाते तिथपर्यंत सगळं फ्लॅट आहे. आणि तेच तुम्ही जर इकडे बघितलं तर हा मध्ये मोठा ह्यूज सर्कल क्रिएट झाला आहे. तर सगळं बघून झालं आहे आता आमचं आणि इथे हॉटेल विक्रांत म्हणून आहे. तर इथं आलो जेवायला. इथं रूम्स वगैरे पण आहेत. खूप भारी रूफटॉप हॉटेल आहे. मस्त व्ह्यू दिसतो. मला दाखवतो. हा सगळा पूर्ण गावाचा व्ह्यू आहे इथून. की आता आम्ही मागवलं जेवण. जेवणार आणि पुण्यासाठी लगेच निघणार. आत्ता वाजला आहे 1 म्हणजे रात्री 11 वगैरे वाजतील पोचायला. सो तर जेवण आलं की दाखवतो. सो त्या क्लिपनंतर बेसिकली पटापट जेवून खूप मोठा जर्नी कवर करायचा होता कारण लोणारपासून पुण्याचा डिस्टन्स ऑलमोस्ट 460 किलोमीटर्स आहे. सो त्याच्यामुळे पटापट जेवून आम्ही निघालो 2:30 वाजता आणि ऑलमोस्ट 11 वाजता वगैरे पोहोचलो रात्री. आणि मेजर दमलेलो होतो. कंटिन्युअस ड्रायव्हिंग झालं होतं त्याच्यामुळे मी म्हटलं की नंतर एंडिंग करू ब्लॉगचं. सो आता झालेत 2-3 दिवस येऊन. आता म्हटलं एंडिंग करू आपण. मस्त खूप भारी एक्सपिरियन्स होता आणि आमचं काही असं फिक्स नव्हतं. म्हणजे सकाळी विषय झाला आणि दुपारी ठरलं की जायचं लोणारला म्हणून. सो मला पण माहीत नव्हतं मी ब्लॉगिंग वगैरे करणार आहे. काहीच ठरलेलं नव्हतं. खूपच इम्प्रॉम्प्टू ट्रिप होती ही. तर मजा आली. तुम्हाला पण कसं वाटलं सांगा. मी एक ट्राय करतो की क्लिप लावेन की असं काही मला डेमो व्हिडिओ मिळाला की हे कसं एक्झॅक्टली क्रिएट झालं तर ते पण मी लावण्याचा प्रयत्न करेन. सो टिल देन आता नेक्स्ट ट्रिपपर्यंत आता काही ब्लॉग नाही आहेत. सो तुम्ही माझ्या आधीचे पण सिरीज वगैरे बघू शकता. कूर्ग आणि UK पण मी गेलो होतो. सो ते व्हिडिओ मी बनवलेत. सो ते पण बघा. सांगा मला कसे वाटलेत ते. सो चलो प्लीज लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. सी यू इन माय नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.